या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागं जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागं पुढे बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नोव्हेंबरचा हप्ता तुमचा या तारखेला जमा होऊ शकतो. त्याबद्दलची नवीन अपडेट आपण पाहणार आहोत. तुम्ही 17व्या हप्त्याची वाट पाहताय का? म्हणजे तुमच्या नोव्हेंबर महिन्याची हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. कारण की बघा, तुमचा 16वा म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटल्यानंतर आता नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिना चालू झालेला आहे, तरी देखील अजून पैसे तुमचे जमा झालेले नाहीत. मग कधीपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात त्याचीच माहिती आपण बघूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यालाच सर्वाधिक या ठिकाणी लोकप्रिय ठरलेली योजना आहे. नेहमीच काही ना काही कारण चर्चेमध्ये या ठिकाणी असते. तर या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा आर्थिक लाभ जो आहे, आर्थिक मदत जी आहे गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला सरकारकडनं केली जाते. मात्र या योजनेसाठी KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिना या ठिकाणी उलटला गेलेला आहे, पूर्ण संपला गेलेला आहे, तरी देखील नोव्हेंबर महिन्याचे या ठिकाणी पैसे मात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. लाडक्या बहिणी त्याची वाट पाहत आहेत. यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धाकधूक वाढलेली आहे की या ठिकाणी मग आता पैसे कधी जमा होतील, लेट जमा होतील की काय. दरम्यान आता या योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. खरे तर लाडकी बहीण योजनेसाठीच्या KYC प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने लाडक्या बहिणींना दिलासा देत KYC प्रक्रियेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय देखील घेतला. आधी यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंतच या ठिकाणी मुदत होती, तर ती मुदत आता तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत आहे. परंतु या ठिकाणी जो लाभ तुम्हाला प्रत्येक महिन्याचा त्या महिन्यामध्ये भेटायला पाहिजे होता, मात्र तो भेटत नाही. जसं की हा नोव्हेंबर महिना देखील संपून गेला, त्याचा 17वा हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये त्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये येणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही. मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं, प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे तुम्हाला लेट होताना दिसत आहे. प्रत्येक वेळेस या ठिकाणी हे पैसे जे आहेत पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होतात. मात्र ते पैसे जमा होण्याच्या अगोदर तुमचा GR देखील प्रसिद्ध होतो. तर मग आता डिसेंबरची 1 तारीख गेली, 2 तारीख, 3 तारीख, ह्या 3 तारखेपर्यंत तरी कुठलेही पैसे जमा होण्याचे चान्सेस या ठिकाणी नाहीत किंवा कुठलाही GR येण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण की या ठिकाणी आपण जर बघितलं, GR आला तरच पुढची प्रोसेस जी आहे ती होत असते वितरणाची या ठिकाणी वाटपाची. मात्र सध्या अजून कुठलाही GR आलेला नाही, त्यामुळे तुमचा हा देखील लाभ जो आहे या ठिकाणी डिसेंबरमध्ये या ठिकाणी लेट होण्याची शक्यता आहे. म्हणजे डिसेंबरमध्ये देखील कधीपर्यंत हे पैसे भेटू शकतात ते आपण बघणार आहोत. कारण की बघा, प्रत्येक वेळेस महिन्याच्या शेवटी GR येतो आणि पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे वाटप केले जातात. मात्र या ठिकाणी सरकारने कुठेतरी त्या प्रत्येक इन्स्टॉलमेंटची 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. मात्र तसा निर्णय या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. तर बघा, आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची KYC मुदतीतच अनेक जणांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे, काही जणांची ती पूर्ण झालेली नाही. तर मुदतवाढीची मागणी होऊ लागली होती. दरम्यान मुदतवाढीची मागणी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सध्या दिलेली आहे. तर आता दरम्यान ज्या महिलांनी KYC पूर्ण केली नसेल त्यांनी या तारखेपर्यंत KYC करायची आहे, त्याचं आव्हान देखील केलेलं आहे.
जर तुम्हाला रेग्युलर तुमचा लाभ जो आहे तो मिळत राहणं चालू ठेवण्यासाठी. आता बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मग तुम्हाला कधी भेटणार? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला. यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता देखील डिसेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. खरं तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदार या ठिकाणी संपन्न होणार आहे 2 डिसेंबरला या ठिकाणी, आणि 3 डिसेंबरला त्याची प्रक्रिया देखील मोजणीची असणार आहे. दरम्यान या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 4 डिसेंबर नंतर पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळू शकतात. बघा, 4 डिसेंबरला देखील डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण की याची प्रोसेस जी आहे 4 डिसेंबरपासून सुरू होऊ शकते. या ठिकाणी डायरेक्टली लगेच पैसे येणार नाहीत, कारण की बघा, त्याच्या अगोदर तुमचा GR जो आहे तो प्रसिद्ध होईल. मग GR आल्यानंतर पुढे तुम्हाला एखादा आठवडा त्याची प्रक्रिया निधी वितरणाची करण्यासाठीचा या ठिकाणी वेळ लागू शकतो, आणि त्याच्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. तर मग हे नेमके डिसेंबरमध्ये कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात? बघा, खरं तर राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्या तरी पैसे मिळण्याची शक्यता नाही आहे. पण निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर नोव्हेंबरचा हप्ता जो आहे या ठिकाणी जमा होऊ शकतो. म्हणजे 4 डिसेंबर नंतर हे पैसे भेटण्याची शक्यता आहे. तर बघा, 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये मग तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हा 17वा हप्ता भेटू शकतो. बघा, तर डिसेंबरमध्ये देखील पहिल्या आठवड्यात हे पैसे भेटण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यानंतर 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतात. मग तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे, जो की 18वा हप्ता आहे, तो कधी भेटेल? आता 17वा हप्ता जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरमध्ये भेटणारच आहे. मग 17वा आणि 18वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित भेटण्याची शक्यता आहे का, ते देखील आपण बघूयात. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट अजून एक समोर आली, ती म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्याबाबत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याची शक्यता असू शकते का? या दिवशी खात्यात पैसे तुमचे 3,000 रुपये मग जमा होतील. तर बघा, डिसेंबर महिना सुरू झाला आहे, अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाही. नोव्हेंबर हप्ता लांबणीवरती गेलेला आहे. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्रित येऊ शकतात. दरम्यान राज्यात 2 आणि 3 डिसेंबर रोजी या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया आहे, आणि या काळात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकत नाहीत. त्यामुळे डिसेंबरच्या या ठिकाणी 2ऱ्या आठवड्यात हे पैसे येण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी देखील या ठिकाणी आचारसंहितेच्या काळामध्ये देखील लागू होण्याच्या अगोदर तुम्हाला एकत्रित 2 हप्ते दिले होते, मात्र यावेळेस तसं झालेलं नाही. या ठिकाणी जर बघा, आता नोव्हेंबर महिन्याचा तुमचा लाभ जो आहे 17वा हप्ता, तो डिसेंबर महिन्यामध्ये जर खूपच लेट झाला, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जर तुम्हाला हे पैसे भेटले, तर मग दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा या ठिकाणी पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. जर खूपच लेट झालं तर डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसं झालं तर 3,000 रुपये मात्र मग तुम्हाला एकत्रित भेटू शकतात. परंतु त्याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु तुमचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता तर तुम्हाला 100% या ठिकाणी जमा होणार आहे. मग डिसेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात हे तुमचे नोव्हेंबरचे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. जर एकत्रित निर्णय झाला तर मग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील मग तुम्हाला दोन्ही हप्ते म्हणून 3,000 रुपये या ठिकाणी येऊ शकतात. आता तुमचे e-KYC करण्यासाठी तुम्हाला जवळपास 30 ते 29 दिवस उरलेले आहेत. तर e-KYCची डेडलाईन जी आहे 31 डिसेंबर या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत हे तुमचं काम करून घ्यायचं आहे. तुमची e-KYC प्रक्रिया सक्सेसफुल झाली की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला सक्सेसफुल झाल्याचा SMS आलता की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमची e-KYC करताना अजून काही अडचणी येत आहेत का तेही सांगा, जेणेकरून सर्वांनाही मदत होईल. त्याचसोबत याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.